भिवंडीमध्ये एका भोंदूबाबानं एका महिलेला $9.25 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। आजारी पतीवरील काळी जादू उतरवण्याच्या बहाण्याने त्यानं फसवणूक केली। या प्रकरणामध्ये भोंदूबाबावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। या भोंदूबाबाचे नाव अजमत खान असं आहे, तर या अजमत खान नावाच्या भोंदूबाबावर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। जवळजवळ 8-8.5 लाख रुपयांची फसवणूक त्यांची झालेली आहे। त्यांच्या मुलावर आणि त्यांच्या पतीवर काही जादूटोणा झालेला आहे। अशा प्रकारची त्यांना भीती दाखवण्यात आली आणि या भीतीच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले। काही अघोरी प्रकार देखील करण्यात आलेला आहे। डेड बॉडी आणण्याचा काही विषय त्यांच्या समोर झालेला आहे। ती डेड बॉडी आणली की नाही आणली हा पोलीस यंत्रणेच्या तपासाचा हा भाग आहे, परंतु पोलीस या प्रशासनाने या बाबतीमध्ये अधिकचा तपास करावा। परंतु या महिलेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फसवणूक झालेली आम्हाला दिसून आली। सामाजिक संघटनांची मदत घेऊन काल अखेर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि आमच्याकडे ही तक्रार दिल्यानंतर यामध्ये शांतीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये हजरत बाबाला अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस कस्टडीकरता न्यायालयात हजर केले होते। त्यांचा 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। डोंबिवलीमध्ये